सोल्युशन मध्ये. हां, हां. हम्म. ठीक आहे. हा सोल्युशन मध्ये ठीक आहे. सोल्युशन मध्ये राईट क्लिक कर तिथे. हां. ऍड वरती जा. वर ॲडवर हो. पॅकेज आता असेल न्यू प्रोजेक्ट घ्या. ठीक आहे, न्यू प्रोजेक्ट घ्या. हां. आता इथे तुला सेम सिलेक्ट कर. त्याच्या राईट साइडला पण एक रिसेंटली प्रोजेक्ट येतो. लेफ्ट हां, साइडला हां. बघितलं ना, ते सिलेक्ट केलं तरी चालतंय. अच्छा, अच्छा. हे हा वालं हे. हा हे वाले कर त्याच्यावर सिलेक्ट. हां. आणि नेक्स्ट कर. आता इथं नाव हो. दे एक्सपोर्ट पॅकेज किंवा हां, तुझ्या हां. याच्याप्रमाणे टाक. ठीक आहे. खाली पण ऑटोमॅटिकली नाव येईल तुला. हो, हो. ठीक आहे. हं. ठीक आहे. आता हं. क्रिएट कर. हं. आता हे तुझं नवीन प्रोजेक्ट झालं. ठीक आहे. त्याच हां, न्यू सोल्युशन मध्ये प्रोजेक्ट नवीन बनवून. नवीन प्रोजेक्ट झाला. ठीक आहे. एक्सपोर्ट हो, पॅकेज. हो. ठीक आहे. आता हो. याच्यामध्ये तुला हे क्लोज कर. हं. आता तुला काय करायचं, एक्सपोर्ट करायचं डेटा. म्हणजे तुझा सोर्स काय डेटाबेस आहे, बरोबर. डेटाबेस हो, हो. मधला आता तू जो डेटा इम्पोर्ट केलाय ना, त्याला तुला एक्सेल मध्ये एक्सपोर्ट करायचं किंवा एक्सेलमध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. हो, हा. हो, हो. तर बरोबर. आता तुला पहिलं काय लागेल मेन, की पहिलं कुठला हं. कॉम्पोनंट घेशील. पहिला डेटा फ्लो घेणार. हा, तर डेटा फ्लो कर ड्रॅग अँड ड्रॉप. हं. ठीक आहे. आता हं. डेटा फ्लो आला, तर डेटा फ्लो नेहमी कंट्रोल फ्लो मध्ये येतो. तर डेटा फ्लो हो. एक्झिक्यूट सिक्वल टास्क हे जे कॉम्पोनंट आहे ना, हे हां, हां, कंट्रोल हां. फ्लो वरतीच दिसणार तुला. ठीक आहे. फॉर इच लूप हो. कंटेनर, सिक्वेन्स कंटेनर. बरोबर. ठीक आहे. हां, आता हां, हां. याच्यावरती कनेक्शन करून घ्यायचं. याच्यावरती डबल क्लिक कर डेटा फ्लो वरती, हो, हो. कॉम्पोनंट वर. हा, ठीक आहे. हं, आता हं. तू कुठं आला, डेटा फ्लो मध्ये आला, बरोबर. हो. तर डेटा फ्लो काय करतो का, तुझं जे हं. फ्लो आहे ना डेटाचा, म्हणजे हां, हां, हां. तुझं हो. सोर्स काय आहे, डेस्टिनेशन काय आहे, हे तू हो, हो. इथं इथं ते इथं हे डिसाईड करतो. करतात. हा. आणि कंट्रोल फ्लो हां. काय करतो, फक्त डिसाईड करतो की फ्लो कुठला जाणार आहे. ठीक आहे. हो, तर हो, आता हो. तुझं सोर्स ठीक आहे. काय आहे, तर सोर्स काय आहे. सोर्स आहे आता OLDB. हा, तर तू पहिला OLDB घेणार. ठीक आहे. हो, आता हो. मग OLDB आहे घेत. एक्सेल फाईल. हा, एक्सेल फाईल. तर एक्सेल सॉरी, नाही 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 नाही. आता तू उलट केलं बघ. आता तुझं इथं हं. डेस्टिनेशन आलंय ना, OLDB तुझा सोर्स आहे, बरोबर. जो डेटाबेस हो, फाईल हो, आहे हो. ना, तर हे हो, हो. डिलीट कर. हा, बरोबर आहे. डिलीट कर. हा, हा डिलीट कर. हा, हं, हं. आणि हा पण डिलीट कर. आता तुझा एक्सेल हा डेस्टिनेशन येणार. हो, एक्सेल आता उलट डेस्टिनेशन होणार. हा, येणार. आता तुझं सोर्स, तू सोर्स मध्ये इथं वरती बघ, अदर सोर्स आहे ना. हो, अदर सोर्स. हा, याच्यामध्ये तुला OLEDB सोर्स आले बघ, एक्सेलच्या हो, खाली. हो. हा. समजलं, समजलं, समजलं. सोर्स आणि OLDB डेस्टिनेशन लक्षात आता ठेवायचं. सोर्स झाला. हं, म्हणजे तुझं काय आहे, की फ्लो कसा आहे ना, आता तुला डेटाबेस मधून हं. तुला एक्सेल मध्ये जायचंय, तर मग तुझा हो, सोर्स काय हो. ना, डेटाबेस आहे ना. ठीक आहे. आता तुझं, बरोबर आहे. आता आता इथं हा एक्सेल डेस्टिनेशन. हां, हां, हा, हां. आता इथं एक्सेल डेस्टिनेशन, बरोबर. हो, हो. आता पहिला ना तू काय कर, कॉन्फिगर करून घे. राईट क्लिक करते. हो, हो, बरं, हो. ठीक आहे. हां. हा जो एरो असतो ना, याला प्रेसिडेंट बोलतात. ठीक आहे. प्रेसिडेंट हां, फंक्शन बोलतात. तर अच्छा. हा एरो काय इंडिकेट करतो, की पहिलं टास्क कुठलं एक्झिक्यूट होणार, नंतरचं कुठलं होणार. हो, ठीक आहे. हो. हो, हो. आता याच्यावरती राईट क्लिक कर. हा, आता ऑलरेडी असेल तर तू घेऊ शकतो, किंवा डायरेक्ट न्यू वरती क्लिक कर. हा, आता हां, तू ऑलरेडी आले, आले. बनवलाय, बरोबर. हो. तो ओके करायचा. आणि तुझा सोर्स आता इथं हां. टेबल आहे. तुझा टेबल असेल तो टेबल सिलेक्ट हो, कर. हो, हो. केलं. ठीक आहे. हा, प्रिव्ह्यू. सिलेक्ट केला, प्रिव्ह्यू कर. हां, केलं. आता हा डेटा आहे. हा डेटा तुला काय करायचा, एक्सपोर्ट करायचा आहे. ठीक आहे. एक्सपोर्ट करायचं. हां, हां. कॅन्सल कर इथं. आता इथं तुला अजून एक दाखवतो. आता वरती ना हं. डेटा ऍक्सेस मोड आहे ना, त्याच्यामध्ये आता तुला डायरेक्टली टेबल, पण समजा तुला एखादं सिलेक्ट स्टेटमेंट आहे, समजा काही हां, हां, रिझल्ट हां, आहे हां. तुझ्याकडं. आता हो, समजा तू 2 टेबल जॉईन करून काही डेटा आणलाय. ठीक आहे. हो. तर तो बरोबर डेटा आहे. तुला जर एक्सपोर्ट करायचा आहे, तर त्या हं, हं. केसमध्ये टेबल वरती जा. टेबल हा, आता टेबल वरती जा. त्या वरती वरती. हा, हो, हा हो, हो. याच्यावर, हा याच्यावरती एसक्यूएल कमांड म्हणून आहे, तो पण घेऊ शकतो हां, तू. हां, हां. आता ठीक अच्छा, आहे. आता म्हणजे इथं मी इथं डायरेक्ट SP टाकू शकतो, नाहीतर सिलेक्ट स्टेटमेंट मारू शकतो, आहे ना? बरोबर. हा, आता तू सिलेक्ट जरी हां, केला, हां, हां. सिलेक्ट स्टार फ्रॉम. हो. स्टार फ्रॉम स्टुड1. स्टुड1. अच्छा, अच्छा. समजलं, आता समजलं. प्रिव्ह्यू कर पहिला. प्रिव्ह्यू. इकडे खाली खाली हो, हां, खाली. हा, हां. ओके. हो, आला डेटा. आलं. आता ओके. आता हो, हो. कॅन्सल कर. हा, क्लोज कर. हं, हा, हं, हं. आता कॉलम्स वरती जा.
कॉलम्स वर का? हो. सेकंड ऑप्शन. आता तुझे हा हा कॉलम चेक करून घ्यायचे. आता हे काय आहे माहिती का, हा ऑप्शन कसा दिलेला असतो. आता इकडे हो एक्सटर्नल कॉलम दिलेत ना आणि इकडे आउटपुट कॉलम आहे. समजा तुझा काही हो एखादा बरोबर. कॉलम तुला जर रिनेम करायचा, म्हणजे समजा की स्टुडंट आयडीच्या ऐवजी स्टुडंट कोड टाकायचा तुला, हा आउटपुटला द्यायचा. alias करायचा. हा, हो हो अलियास, हा बरोबर, अलियास साठी हा हो असतो. ठीक आहे. आता ओके कर. हो हो तुला जर कॉलम इथून जर अनटिक करायचं म्हणजे तुला कुठला कॉलम नाही पाहिजे, तर इथून हा तू हा वरती हा टिक मार्क आहे ना, तिथून जर तू टिक मार्क एखादी काढ. हा, आता मार्क्स तुझा हो जाईल हो हो ऑटोमॅटिक. तर तुला हो काही नाही मार्क पाहिजे तर काढून तू टाकतो. तिथून काढू शकतो. ठीक आहे. आता अच्छा अच्छा समज. आता तो सिलेक्ट कर, मार्क्स वाला कॉलम. हो हो आता आला. ओके कर. हा, ओके कर. ठीक आहे. हा, हो आता हा झाला, याचा कनेक्शन झाला बरोबर. तो ग्रीन हो रेड टिक गेला तिथं. ठीक आहे. आता गेला गेला. एक्सेल वरती आहे. आता इथं न्यू वरती जा. न्यू कनेक्शन आपण करतोय. ठीक आहे. न्यू वरती हो जा. हो आता इथं ब्राउज. ब्राउज. हा, ब्राउज हा हा एक्सेल, किंवा इथं डायरेक्ट तू क्रिएट पण करू शकतो. ठीक आहे. आता तू काय कर इथे, नो नो नो, तिथं नाही, कॅन्सल कर. ब्राउज हम्म, ब्राउज हा, न्यू वरती जा. न्यू कनेक्शन घे हम्म, आणि इथं ब्राउज वरती क्लिक कर. हम्म. आता तू एक्सेल फाईल बनवली नाही बरोबर. आता आपल्याला काय करायचं, नाही. एक्सेल डायरेक्ट इथं बनवू शकतो तू. म्हणजे इथं डायरेक्ट तू नाव अच्छा. टाक, खाली फाईल मध्ये ना, फाईल नेम आहे ना, तिथं त्या हम्म, फाईलचं, तुला जी फाईल बनवायची आहे ना, ते फाईलचं नाव टाक. हम्म. स्टुडंट काहीतरी वेगळं टाक, म्हणजे ती रिपीट नाही होणार. टू टाकतो. स्टुड टू, हा, डॉट, नो नो नो, आता तिथं डॉट एक्सेल टाक, एक्सटेन्शन टाकून घे. अच्छा अच्छा हा हा डॉट एक्सेल एस. ओके, ठीक आहे. ते ऑटोमॅटिक येईल. हो हो ठीक आहे. ओके ओके कर, नाही तर ओपन कर. करू का हा open? हा, ओपन कर. हा, हम्म, आता ही हम्म. फाईल तुझी ऑटोमॅटिकली आली बरोबर, एक्सेल एस आलं बरोबर. आता हो बरोबर आहे. हा, आता ओके कर. हा हा आता इथं न्यू वरती जा. खाली जो आला ना, आता इथं काय आहे, आपल्याकडे आपण एक्सेल नाही बरोबर आपल्याकडं. नाही एक्सेल, हा, नाही. इथं काय आहे, कंटिन्यू कर. कंटिन्यू. हा, न्यू वरती क्लिक कर परत. एरर येतं का? ठीक आहे. एक काम कर, क्लोज कर हे. हो आणि वरती आहे ना, न्यू वरती जा परत. न्यू न्यू कनेक्शन परत वरती जा. मग. हा, हा हा आता इथं ब्राउज कर. हम्म. ठीक आहे. आता इथं तू ना, नाव जे एक्सेल एस 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 एक्स आहे ना, एक्सेल हा हा एक्सेल एस एक्स असं हा टाक. क्रिएट कर एक फाईल. XLS. नाही 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 नाही, नाव टाक एक हो नवीन, हो डेमो टाकतो डेमो टाकतो. डेमो वगैरे नावाने टाक. हम्म. आता इथं करू ओपन. का? हा, ओपन कर. हम्म. आता इथं ओके कर. हो. आलं. आता ठीक आहे. आता न्यू वरती जा. हम्म. हा, आता ओके कर. हम्म. आता येईल बघ. आता तुझा हो टेबल, हो म्हणजे तुझा एक्सेल मध्ये जो डेटा जाणार आहे ना, तो ऑटोमॅटिकली हो इथं हो क्रिएट झाला. ठीक आहे. कॉलम्स तुझे क्रिएट बरोबर. झाले. ठीक आहे. आता हा 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 आता इथं ओके कर याच्यामध्ये. हो हो. त्याला एक नाव देऊ का हा दुसरं? हा, तू हे शीटचं नाव असणार. ठीक आहे. तू नाव दे हो त्याला. हो. पण हे दादा हे सिंगल कोट मध्ये काय आहे हे असं? हा, नाही नाही, त्याच्यामध्येच टाकाय, कारण तो एक्सेल आहे ना, एक्सेल मध्ये तो ऍज अ तो डिक्लेम म्हणजे त्या फॉर्म मध्ये असतो. ठीक आहे. अच्छा अच्छा समजलं हा, समजलं. आता इथं, ह्याचा म्हणजे इनबिल्ट सिंटॅक्स आहे हा. हा, इनबिल्ट आहे, कारण आपण डायरेक्ट बनवलाय ना. आता हा आपण हा हा हा, आता ओके कर इथं. तो एरर हो देतो. ओके कर. हा, हो आता मॅपिंग वरती जा. नाही नाही, सॉरी सॉरी, खाली जे आहे ना, जे ड्रॉप डाऊन आहे तिथं तिथं सीट सिलेक्ट करायची आपल्याला. न्यूच्या अगोदर आहे ना, इथं, हा 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 हा, तिथं ड्रॉप डाऊन मधून, हा, ते डेमो आली, ही नाव आलं बरोबर. आता ही हो शीट हो हो आपली बनली तिकडं. ठीक आहे. एक्सेल मध्ये बनली. हा 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 ऑटोमॅटिक हा एक्सेल पण बनणार आणि शीट पण बनणार. आणि ते पण बनणार. हा, आता समजलं समजलं. मॅपिंग वरती जा. हम्म. खाली, हा, सेकंड, हा, एक- ठीक आहे. आता मॅपिंग पण आली बरोबर. आता खालचं एक इग्नोर आलाय ना, त्याला हो इनपुट आलं. कॉल, हा, इग्नोर, हा, तिथं तिथं सिलेक्ट हो कर. इग्नोरच्या जागी ना, हा, क्लिक कर तिथं हा आणि मार्क्स सिलेक्ट कर त्याचा कॉलम. हा, खालचा, हा, अच्छा अच्छा ठीक आहे. तर आता हा आला. ठीक आहे. आता ओके हो कर. आता इथं काय आहे, जर समजा कुठला इग्नोर वाला आला असेल ना, तर तो नंतर हा हा एरर जाणार. ठीक आहे. आता अच्छा हे अच्छा. झालं तुझं म्हणजे कनेक्शन. मार्क्स म्हणजे काय झालं ते म्हणजे तिथं ते बाय आपण डिफॉल्ट आहे का? अनचेक केलं होतं ना एकदा, हा तर त्यामुळे अनचेक तो केलं. कन्सिडर नाही केला पण त्या वेळेला. नंतर आपण करू शकतो असं. अच्छा आता अच्छा हे झालं समज. तुझं. आता एकदा रन करून बघ.
हा. जर काही एरर नसेल तर रन होईल. हो चालतंय, चालतंय. हो ठीक आहे. झाले. हा, आता तू काय Complete. केला, डेटाबेसचा डेटा एक्सपोर्ट केला. तू एकदा चेक कर हो हो. डेटा बरोबर आलाय की काय. तिथं फाईल जनरेट झाली असेल. नाही, तिथे नाही, हो हो. आपण एक्सेल मध्ये केलं ना एक्सपोर्ट. अच्छा अच्छा, त्या लोकेशनला समजलं. हा, त्या इथं लोकेशनला. डेमो, हा हा डेमो एक्सेल. हा, झालं. ओपन कर. आता ही फाईल ऑटोमॅटिक आली ना. आली आली, समजलं समजलं समजलं. डेटा पण आला बघ. हा हा हा. बरोबर. आता इम्पोर्ट पण झालं, एक्सपोर्ट पण झालं. ठीक आहे. म्हणजे हो हो तुझं हो. दोन्ही पण प्रॅक्टिकल झाले. ठीक आहे, लॅब 1 आणि लॅब झाले. 2. ठीक आहे. आता बघ, हो त्याच्यामध्ये मी बरोबर. तुला एक ऍडिशनल एक सांगतो की हा. तुला जर समजा याच्यामध्ये ना, एक मिनिट हा, एकच मिनिट. हम्म. आता एरर हँडलिंगचा जे असतं ना, आता तुझ्या पॅकेज हम्म. वरती आहे. समजा तर तुझ्या पॅकेज मध्ये काही समजा मिसिंग झालं, काही हा काही एरर आला. कॉलम्स, हा हा हा. एरर आला, तर ते हम्म. एरर हँडलिंग कसं करायचं ना, ते मी तुला सांगतो. हम्म. आता पॅकेज मध्ये जा. पॅकेज मध्ये. याला स्टॉप कर. आणि दादा मला एक अजून विचारायचं होतं, म्हणजे मी आता हा जो रन करून स्टार्ट ठेवला, समजा इन केस कधी मला हा, फ्युचर मध्ये, तर मग मला माझ्या ऍप्लिकेशनला ब्लॉक लागणार का? स्टार्ट करून ठेवला तर ना, हो हा, हो. तो स्टार्टच राहणार. तो तोपर्यंत ना तुझं तो याच्यामध्ये वेटिंग, कारण कसं की तू स्टॉप करत नाही ना ती प्रोसेस, त्याच्यामुळे हा 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 होणार हा. काहीच नाही. पण तुझा ना तो हम्म. वेटिंगला जाणार, म्हणजे वेटिंग काय बोलतात ते प्रोसेस ती एक्झिक्यूट वेटला. होत राहणार.